हो, ओके म्हणे. ओके. ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार मंडळी, आपण 9व्या अध्यायात आहोत. काही श्लोक झालेत आपले. आता आपण पुढे सुरू करूया. आज नीताने दिली आपल्याला लिस्ट, कोण कोण वाचणार आहे ते. पहिल्यांदा गोश्वारा माधवीला सांगायचंय. मला जरा इकडून तिकडे करायला लागणार आहे आज. आपल्याला दुसऱ्या श्लोकापासून. नमस्कार. गेल्या सेशनला आपण अध्याय 9 श्लोक 2 ते 8 आणि ओव्या 47 ते 123 इतके कव्हर केले. तर त्यापैकी मला वाटतं 2 ते 4 ह्या श्लोकांचा गोश्वारा मी ऑलरेडी 2021 साली लिहिलेला होता, तर तोच मी आधी वाचून दाखवते. आणि 3 वर्षापूर्वी, आणि ॲटलिस्ट लाईक आय विल सी की काय बाबा मी लिहिलं होतं ते सेम आहे ना. तर श्लोक दुसरा. तर दुसऱ्या श्लोकामध्ये या अध्यायाच्या नावाप्रमाणे राजविद्या आणि राजगुह्य हे अधिक उलगडून सांगितले आहे. राजविद्या, विद्या म्हणजे आपल्याला माहितीच आहे. ॲक्च्युली आमच्या शाळेचे नावच विद्या मंदिर असे होतं. विद्या म्हणजे ज्ञान किंवा नॉलेज. राजविद्या म्हणजे उत्तमातील उत्तम, श्रेष्ठतम असे ज्ञान, सर्व विद्यांचा राजा असे हे ज्ञान की जे प्राप्त झाले असता मनुष्याला पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. म्हणजे निलिमाताई सांगतात तसे हवाईमधलं आपलं तिकीट संपलं की परत यायला लागतं, तर तसं नव्हे. आम्ही गेल्या आठवड्यात कोलोराडोहून परत आलोच ना. बाय द वे, त्यावेळी आय थिंक आम्ही कोलोराडोला गेलो होतो, पण आत्ताच गेल्या आठवड्यात मी सेम माझ्या मुलाकडेच इन्स्टेड सियाटलला गेले होते आणि ते सुद्धा आम्ही परत आलो. सो इट्स व्हेरी फनी हाऊ इट इज रिअली मॅचिंग विथ वॉट एव्हर आय रोट 3 years बॅक. परंतु ह्या ब्रह्मज्ञानाचे तसे नाही. ते एकदा प्राप्त झाले की ते खर्च केल्याने कमी होत नाही, नाश पावत नाही. त्यामुळे तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. पुढे 3ऱ्या श्लोकात भगवंत सांगतात की हे गुह्यतम असे ब्रह्मज्ञान सर्वांना उपलब्ध असूनही
आणि मुख्य म्हणजे ते त्यांच्या जवळच असूनही, म्हणजे जसं तुझे आहे तुझपाशी असं असतानाही ते त्यांना समजत नाही. आणि बहुतेक सर्वच जण अज्ञानी जग ते सोडून विषयभोगांच्या नादी लागून जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकून पडतात. म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम या चक्रातच फिरत राहतात. श्लोक 3. तर इथे अशी एक शंका व्यक्त केली आहे की जर हे इतके सोपे आहे आणि आपल्या इतक्या जवळच आहे, तर तरी सुद्धा लोक हे ज्ञान का मिळवत नाहीत. तर त्याच्यावर ज्ञानेश्वर माऊलींनी हा विषय वेगवेगळी उदाहरणे देऊन समजावून सांगितला आहे की जसे गायीच्या आचारातील दूध इतक्या जवळ असूनही मूर्ख गोचिड मात्र ते टाकून रक्तच पितं. किंवा एखाद्या घरात धनाचा हंडा पुरलेला असतो, परंतु त्या घरात राहणाऱ्या अभाग्याला मात्र ते माहीत नसल्याने तो दरिद्रीच राहतो. तसे सर्व सुखदायक असा मी त्यांच्या हृदयात असूनही अज्ञानी लोक विषयांच्या मागे धावत सुटतात. मृगजळ पाहून एखाद्याने अर्धवट गिळलेला अमृताचा घोट थुंकून टाकावा, किंवा वाटेवर सुंदर शिंपले दिसावे आणि गळ्यात बांधलेला परिसाचा मणी तोडून टाकावा, त्याप्रमाणे हे अभागी लोक विषयरूपी संसारात गुरफटतात आणि मी त्यांच्यातच असूनही ते मात्र माझ्यापर्यंत पोहोचत नाही आणि जन्ममरणाच्या नदीत गंटांगाळ्या खात बसतात. श्लोक 4. चौथा श्लोक खूप इंटरेस्टिंग आणि समजण्यास थोडा अवघड आहे असे मला वाटते. ऍक्च्युअली आधीच्या अध्यायामध्ये म्हणजे 7व्या अध्यायात सुद्धा आपण हा कन्सेप्ट बघितला आहे, पण अजून नीट व्यवस्थित डोक्यात बसला नव्हता. तर इथे सुद्धा आता मला पुन्हा ते जसं आपल्या क्षमाताईंनी पण 4थ्या श्लोकावरच गेल्या वेळी प्रश्न विचारला होता आणि त्याचं डिस्कशन आपलं झालं होतं, आणि लुक्स लाईक मी सुद्धा एक्झॅक्ट ते सेम विचार माझ्या डोक्यात सुद्धा त्यावेळी आलेले होते 3 वर्षापूर्वी. तर हे निलिमाताईंनी सांगितलं की हे ऍक्च्युली ग्रंथगाठीसारखं आहे की काहीतरी आपल्याला विचार करावा लागतो. तर ते कसं म्हणतात की भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी सर्व विश्वव्यापी आहे, सर्व विश्वाला मी व्यापले आहे, माझ्या ठिकाणी सर्व भूत प्राणी मात्र आहेत, परंतु मी मात्र त्यांच्या ठिकाणी स्थित नाही. मी त्यांच्यातच फक्त लिमिटेड नाही, असं निलिमाताईंनी सांगितलं आपल्याला की हे लिमिटेशन तिथे नाही आहे. तर आपल्याला हे ऐकतानाच तसं थोडंसं कॉम्प्लिकेटेड किंवा कॉन्ट्राडिक्टरी वाटतं की असं कसं शक्य आहे, म्हणजे नक्की काय एक्झॅक्टली. आपण तर नेहमीच ऐकतो की ब्रह्म सर्वव्यापी आहे, म्हणजे सगळ्यातच देव भरलेला आहे. मग भगवान पुन्हा असं कसं सांगतात की मी मात्र त्यांच्यात नाही. तर त्याचं स्पष्टीकरण देताना माऊली म्हणतात, जसे दुधाचे दही होते किंवा बीजाचा वृक्ष होतो, म्हणजे खोड पाने फुले असा सगळा विस्तार होतो, किंवा एका सुवर्णाच्या लगडीपासून वेगवेगळे दागिने होतात, त्याप्रमाणे अव्यक्त आणि अमूर्त अशा माझ्यापासून या सर्व जगताचा विस्तार झालेला आहे. मी मात्र या सर्वांच्या पलीकडे आहे. म्हणजे या जगताचा जरी नाश झाला किंवा या सृष्टीचा जरी नाश झाला तरी मी मात्र त्यानंतर अखंड निरंतर आहे. जसे आपण मागल्या अध्यायात बघितले की ब्रह्माचा दिवस संपून रात्र झाली की सर्व सृष्टी लयाला जाते, पण म्हणून त्या ब्रह्मतत्वाचा नाश होतो का, तर नाही. म्हणून भगवंत सांगत आहे की मी त्यांच्या ठिकाणी स्थित नाही. ही गोष्ट किंवा ज्याला आपण राजविद्या किंवा अल्टिमेट नॉलेज म्हणू शकतो, ते माऊलीने अजून 1-2 उदाहरणे देऊन समजावले आहे. जसे आपण झोपतो आणि आपल्याला स्वप्न पडतं, त्यात आपण आपल्या सकट बऱ्याच गोष्टी बघतो, पण तरीही जागे झाल्यावर आपण मात्र त्या सर्वांपासून वेगळे असतो. आपण त्या स्वप्नसृष्टीशी एनी मोर कनेक्टेड नसतो आणि स्वप्न संपले तरी आपले अस्तित्व मात्र असते. तसे जगाचा अंत झाल्यावर सुद्धा त्या परमात्म्याचे अस्तित्व मात्र कायम असते. म्हणून तो या दृश्य जगातील भूतमात्रांच्या ठिकाणी स्थित नाही, जरी हे सर्व जग त्याच्यापासूनच निर्माण झालेले असले तरी सुद्धा. हा कॉन्सेप्ट समजावण्यासाठी अजून एक पाण्याचे उदाहरण दिले जाते. जसे पाणी स्वतः निराकार आहे, पण आपण ज्या भांड्यात ठेवू त्याचा आकार त्याला येतो, परंतु भांडे जरी फुटले तरी पाणी मात्र असते. पाण्याचे अस्तित्व भांड्यावर अवलंबून नाही. आपण आता समरमध्ये बीचवर वेकेशनसाठी जातो. आपण सर्वांनीच समुद्रावरच्या लाटा बघितल्या असतील.
दूरवर बघत असलं की दिसतं की एक लाट तयार होते, पुढे पुढे सरकत येते, मोठी मोठी होत जाते. वाटेतल्या एखाद्या छोट्या लाटेला सुद्धा पोटात सामावून घेऊन अजून मोठी होऊन किनाऱ्यापर्यंत फेसाळत येते. आता विचार करा की समुद्र त्या लाटेत असतो का? कारण जर असता तर किनाऱ्यावर आदळून जेव्हा लाट फुटते तेव्हा समुद्राला काहीतरी फरक पडतो का? म्हणजे जरी समुद्रातून लाट उत्पन्न झाली असली तरी लाटेत समुद्र नाही. अगदी त्याचप्रमाणे मी जरी या सर्व विश्वाला व्यापलेले असले, ही सर्व भूतमात्रे जरी माझ्या ठिकाणी असली तरी मी मात्र त्यांच्या ठिकाणी स्थित नाही, असे भगवंत या 4थ्या श्लोकात अर्जुनास सांगत आहे. हे खूपच इंटरेस्टिंग आहे आणि पहिल्यांदा ऐकल्या क्षणी जरी विचित्र वाटले तरी नीट विचार केला आणि ही उदाहरणे बघितली की मग मात्र पटते. तर हे गेल्या वेळी मी 3 वर्षापूर्वी लिहिलं होतं आणि मला वाटतं लास्ट टाइम हाच आपण थोडा विषय डिस्कस केला होता. तर आता पुढचं काही जे श्लोक आहेत ते मी इथपर्यंतच मी त्यावेळी केलं होतं. तर आता 5व्या श्लोका 5 ते 8 मी नंतर लिहून काढलं. तर श्लोक 5 या श्लोकामध्ये भगवंताने हीच गोष्ट अधिक विस्तारून सांगितली आहे. ज्ञानेश्वर महाराज येथे ब्रह्माच्या ऐश्वर्य योगाबद्दल आणि प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या सर्व चराचर भूतसृष्टीबद्दल सांगत आहेत. ते म्हणतात की अर्जुना, जर तू मनातील द्वैताची कल्पना काढून टाकलीस तर तुझ्या लक्षात येईल की हे सर्व जगत माझ्याहून भिन्न नाही. इथे ज्ञानेश्वरांच्या चिद्विलासाबद्दल निलिमाताईंनी सांगितले. जगन मिथ्या हा वेदांतिक सिद्धांत ज्ञानेश्वर महाराज फारसा मानत नाहीत असं दिसतं. त्यांनी आपल्या ग्रुपवर पोस्ट केलेला प्राध्यापक शेवाळकरांचा व्हिडिओ जर आपण ऐकला तर त्यांनी हा भाग अतिशय सुंदर एक्सप्लेन केला आहे. खरंच तुम्ही कोणी ऐकला नसेल तर तो ऐका, खूपच सुंदर आहे तो व्हिडिओ. ज्ञानेश्वरांचा चिद्विलास सांगणारी ही ओवी की मी ये परीचा भूतभावनू परी सर्व भूतांसी अभिन्नू जैसी प्रभा आणि भानू एकचिते. म्हणजे काय की मी जरी या सर्व भूतांना उत्पन्न केलेलं असलं तरी मी या भूतांपासून अभिन्नच आहे. म्हणजे जशी सूर्याची प्रभा आणि सूर्य हे आपल्याला वेगळं नाही करता येत, तसंच मी आणि सर्व भूत एकच आहोत. प्रकृतीच्या योगाने माझ्यापासूनच निर्माण झालेली ही सर्व भूते आणि मी अभिन्न आहोत. जसे सूर्य आणि त्याची प्रभा म्हणजे प्रकाश किंवा ऊन जसे वेगळे करता येत नाही, तसे मी आणि भूते वेगळी नाही आहोत. किंबहुना मी आणि भूते एकच आहोत. आपल्या कल्पनेमुळे किंवा मायेमुळे ती भिन्न भासतात. श्लोक 6 ज्याप्रमाणे जेवढे गगन तेवढा वायू आकाशात पूर्ण भरून राहिलेला आहे, परंतु जेव्हा आपण हातात पंखा घेऊन तो हलवतो तेव्हा तो आपल्याला वेगळा जाणवतो. एरवी तो वायू आणि तेच आकाश. त्याप्रमाणे प्रकृती किंवा मायेच्या सान्निध्यामुळे या प्राणीमात्रांचे माझ्यातील अस्तित्व जाणवते. प्राणीमात्रांचे असणे किंवा नसणे हे कल्पनेच्या आश्रयाने असते. ही कल्पना जर तू काढून टाकलीस तर तुझ्या लक्षात येईल की आम्ही एकच आहोत. श्लोक 7 आणि 8 जेव्हा ब्रह्माचा दिवस संपतो आणि कल्पांत होतो तेव्हा सर्व प्राणीमात्र जे माझ्या 2 प्रकारच्या प्रकृती, पराप्रकृती जी सर्व जडांना सजीव करते आणि अपरा प्रकृती म्हणजे अष्टधा प्रकृती, पंचमहाभूत प्लस मन बुद्धी अहंकार, या माझ्या मायेच्या अव्यक्त अशा प्रकृतीमध्ये येऊन मिळतात. म्हणजे हे सगळे प्राणीमात्र. पुन्हा दुसऱ्या कल्पाच्या सुरुवातीस मीच या प्रकृतीचा स्वीकार करतो आणि तिच्या ठिकाणी अव्यक्त असलेले हे सर्व जगत पुन्हा व्यक्त स्वरूपात येते. यासाठी मला काही विशेष करावे लागत नाही. इथे मला आवडलेली ज्ञानेश्वरांची एक ओवी, आगा नगर हे राये केले या म्हणणया साचपण कीर आले, परी निरुते पाहता काय शिणले रायाचे हात. म्हणजे काय की आपण नेहमी म्हणतो ना की अमक्या तमक्या राजांनी ही नगरी वसवली. आता त्या नगरी वसवली म्हणजे काय, त्यांनी खरंच काही दगड माती घेऊन सगळ्या बिल्डिंगी बांधल्या आणि इमारती बांधली, त्याचे काही हात दुखले नाहीत रायाचे, त्या राजाचे.
पण आपण म्हणतो की राजाने ही नगरी वसवली. तर तसे तो फक्त असतो राजा, हं, तसं मी फक्त साक्षीपणाने असतो. हं, माझ्या सहवासाने प्रकृतीचे ठिकाणी अ, जगत उत्पन्न करण्याची क्षमता येते. क्षमा. ज्ञानेश्वर महाराजांनी हे सांगताना खूप सुंदर दृष्टांत दिले आहेत, की जसे विरजणाच्या संगतीने दुधाचे दही होते किंवा पाण्याच्या सहवासाने बीजाचा विस्तार होऊन त्याचे झाड होते, तसे मी माझ्या स्वतःच्याच प्रकृतीचा स्वीकार करतो तेव्हा ती या सर्व भूतांची उत्पत्ती करू लागते. हं, थोडक्यात जड आणि चेतन, स्थूल आणि सूक्ष्म या सर्व सृष्टीचे मूळ कारण प्रकृतीच आहे. जसे चंद्राचे चांदणे तळ्यातल्या पाण्यावर आपोआप पसरते, परंतु ती वाढ चंद्राने केलेली नसते, तसे या जगत उत्पत्तीच्या कर्माने मी बद्ध नसतो. इथपर्यंतच आपण गेल्या वेळी. हो हो. तर तू आता शेवटचं जे सांगितलं ना, जड आणि ते कुठली ओवी होती? जड आणि चेतन, स्थूल आणि सूक्ष्म सर्व सृष्टीचे मूळ ना. हं. तर नाही, एवढंच तुला सांगायचं आहे की आता आपण प्रश्न उपनिषद दुसऱ्या याच्यात शिकणार आहोत. तर जड आणि हे आहेत, हा शब्द तिथे आहे. आणि म्हणजे प्रश्न उपनिषदात, म्हणून मला एकदम आठवलं की तिथून मी हा कॉन्सेप्ट माझ्याकडे तिथे आलाय. जी ज्ञानेश्वरीची प्रत आहे ना त्याच्यात लिहिलेलं आहे. मला वाटतं कुठेतरी आहे, पण मला नक्की आठवत आहे, नाही. मी सांगते पण थांबा. व्हेरी गुड. म्हणजे ते उदाहरण सुद्धा खूप चांगलं आहे, आणि ते आपण आता प्रश्न उत्तर. उपनिषदात आपण ते खूप डिटेलमध्ये बघणार आहोत. पण खूप छान सांगितलंस मानवी, तू समजून सांगतेस, ते सगळं समजून घेतेस, आणि छान झालं. आता 9व्या अध्यायाकडे जाऊया. 9व्या श्लोकाकडे. श्लोकाकडे. हम्म. शोभाताई हा, सांगणार. सुरू करू. हो. न च मातानि कर्माणि निबंधन्ति धनंजय उदासीन असक्तं तेषु कर्मसु. आणि हे धनंजया, कर्माच्या ठिकाणी अनासक्त व उदासीनाप्रमाणे असलेल्या मला ही कर्मे बंधन करू शकत नाही. आणि समुद्राच्या पाण्याचा लोट सुटला असता त्यास मिठाचा घाट थोपवून धरू शकत नाही, कारण मिठाचा अंत समुद्राच्या पाण्यात होतो. त्याप्रमाणे सर्व कर्माची समाप्ती जर माझ्या स्वरूपी होते, तर ती कर्मे मला काय बांधणार? धुराच्या कणांचे छत जर जोराने वाहणाऱ्या वाऱ्यास थांबवील, अथवा सूर्यबिंबात जर अंधार प्रवेश करील, हे राहू दे. पावसाच्या धारा पर्वताच्या पोटातील पदार्थांना खुपत नाही, त्याचप्रमाणे प्रकृतीचे कर्म मात्र मला बाधू शकत नाही. एरवी या प्रकृतीच्या विकारामध्ये जगामध्ये मीच एक आहे, हे लक्षात ठेव. परंतु एखाद्या उदास पुरुषाप्रमाणे मी स्वतःच काही करीत नाही, अथवा दुसऱ्याकडून काही करवित नाही. घरात ठेवलेला दिवा कोणाला तू अमुक एक काम कर असा नियम घालून देत नाही, अथवा कोणी काही काम करीत असेल तर त्याचे निवारण करीत नाही. आणि घरामध्ये कोण काय काम करीत आहे तेही जाणत नाही. ज्याप्रमाणे तो दिवा घरात साक्षीभूत तटस्थ असून घरातील सर्व व्यापारांच्या प्रवृत्तीला कारण असतो, त्याप्रमाणे सर्व भूतांमध्ये मी असून त्यांच्याकडून होणाऱ्या कर्मांमध्ये मी उदासीन आहे. हा एकच विचार. हा खूप महत्वाचा विचार आहे. आपल्या संपूर्ण जेव्हा तुम्ही अध्यात्म शिकताय त्याच्यामध्ये हा विचार सतत असतो की आत्मा आणि ब्रह्म हे काहीही करत नाही, ते नुसते साक्षी असतात. तर साक्षी म्हणजे कसं, जसं सूर्य आहे, सूर्याच्या उजेडात आपण कामं सगळी होतात, याचा अर्थ सूर्य काय करतोय असं नाही, सूर्य तिथेच बसलेला असतो. तसंच ब्रह्म सगळीकडे आहे, पण ब्रह्म स्वतः काही करत नाही. हा कॉन्सेप्ट जो आपल्या वेदामध्ये आहे तोच त्यांनी आपल्याला इथे सांगितलाय. आणि कृष्णाच्या बाबतीत सुद्धा जेव्हा लोक महाभारत बघतात ऍक्च्युअली, म्हणजे तेव्हा म्हणतात की कृष्णाने एवढे पाप केले, मग त्याला काय झालं, त्याला पाप लागलं का? पण तो पापाच्या पलीकडचा आहे. म्हणजे तो फक्त इथे
अ, अवतार घेऊन आलेला आहे, पण तो त्याची जी काय म्हणजे करायचंय त्याला, तो फक्त लोकांसाठी करतोय, स्वतःसाठी काही करत नाहीये तो, की मला खूप चांगलं मिळेल किंवा मला कुठे राज्य मिळेल असं तो करत नाही. लोकांसाठी तो सगळं काम करतोय आणि तो म्हणजे अवतार आहे. तर अवताराला काही असं पाप किंवा पुण्य लागत नसतं, हे पण आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. तर हा कृष्ण असं करतोय, मग त्याला कसं नाही पाप लागत? तो तो बियॉन्ड आहे सगळ्याच्या ना, त्याला कसं पाप लागणार आहे? जाऊया पुढे. हा एकच विचार पुन्हा पुन्हा अनेक युक्तिप्रयुक्त्यांनी काय सांगू अर्जुना, येथे आणखी एवढे समज म्हणजे झाले. थोडस खाली किंचित. हा. आणि सुटलिया सिंधू जळाचा लोटू, न शके धरू सैंधवाचा घाटू, तेवी सकळ कर्मा मीच शेवटू, ती काही बांधती माते. धूम्ररजांची पिंजरी, वाजतिया वायू ते हरी हो जरी होकारी, कार्य का सूर्यबिंबा माझारी, अंधारी रिगे. हे असो पर्वताचिये हृदयीचे, जेवी पर्जन्य धारास्तवन खोचे, तेवी कर्मजात प्रकृतीचे, न लगे मज. एरवी ये प्राकृती विकारी, एकुमीची आहे अवधारी, परी उदासीनाची या परी, तरी ना करवी. दीपू ठेविला परिवरी, कवणा ते नियमिना निवारी, आणि कवण कवणीये व्यापारी, रहाटे ते हि नेणे. तो जैसा का साक्षीभूतू, गृह व्यापार प्रवृत्ती हेतू, तैसा भूतकर्मी अनासक्तू, मी भूती असे. हा एकची अभिप्रावो पुढत पुढती, हा एकची अभिप्रावो पुढत पुढती, काय सांगो बहुता उपपत्ती, येथ एक वेळा सुभद्रापती, ये तुले जाणपा. मयाध्यक्षेण प्रकृती, सूयते सचराचरम, हेतुनानेन कौंतेय, जगद विपरिवर्तते. हे कुंतीपुत्रा, माझ्या आश्रयाने माया चराचर जगत निर्माण करते. या कारणामुळे जगाची घडामोड होते. ते हे की लोकांच्या सर्व व्यापाराला सूर्य जसा निमित्त मात्र आहे, त्याप्रमाणे अर्जुना, जगाच्या उत्पत्तीला मी हेतू आहे असे समज. कारण की मी प्रकृतीचा अंगीकार केला आहे, म्हणजे तिच्यापासून चराचरांची उत्पत्ती होते. म्हणून मी या चराचरांच्या उत्पत्तीला हेतू आहे असे युक्तीला जुळते. आता या विचाराच्या प्रकाशाने तू माझ्या ऐश्वर्य योगाला चांगले निहाळून पहा. ते असे की माझ्या ठिकाणी सर्व प्राणी आहेत, पण मी प्राण्यांमध्ये नाही, अथवा भूते माझ्या ठिकाणी नाहीत आणि मी भूतांमध्ये मी नाही. हे वर्म तू कधीही विसरू नकोस. ही आमची सर्वस्वी लपवून ठेवलेली गोष्ट आहे, परंतु तुला उघड करून सांगितली आहे. आता इंद्रियांची द्वारे बंद करून सर्व इंद्रिय वृत्ती अंतर्मुख करून तू या गुह्य विचाराचा अंतःकरणात अनुभव घे. अर्जुना, हे वर्म जोपर्यंत स्वाधीन होणार नाही, तोपर्यंत ज्याप्रमाणे कोंड्यात दाणा शोधला असता सापडणार नाही, त्याप्रमाणे माझी खरी स्वरूप स्थिती मुळीच अनुभवास येणार नाही. एरवी तर्काच्या बळाने माझी स्वरूप स्थिती खरोखर कळल्यासारखी वाटते, पण ते खरे कळणे नाही. ते कसे, तर पुढील उदाहरणाने सांगतात. परंतु मृगजलाच्या ओलाव्याने जमीन भिजते काय? जेव्हा जाळे पाण्यात पसरले तेव्हा त्यात चंद्रबिंब पडल्यासारखे दिसते. पाहिजे ना. परंतु ते जाळे पाण्यातून काढून काठावर झाडले तेव्हा चंद्रबिंब कोठे असते सांग बरे. त्याप्रमाणे वक्तृत्वाच्या जोरावर कित्येक आपल्या प्रतिपादनाने स्वतःच्या अनुभवाचे डोळे उगीच झाकण्यास लावतात. आपण आपल्याला फसवतात. मग खऱ्या बोधाच्या परीक्षेची वेळ आली म्हणजे बोध असतही नाही व होतही नाही. जे लोकचेष्टा समजता, जैसा निमित्त मात्र का सविता, तैसा जगत प्रभावी पंडुसुता,
हे तुम्ही जाणे. काजे मिया अधिष्ठिलिया प्रकृती, होती चराचराची या संभूती. म्हणून मी हे तू हे उपपत्ती, घडे यया आता येणे उजिवडे निरुते. न्याहाळी पा ऐश्वर्य योगाते, जे माझा ठाई भूते परिभूती मी नसे. अथवा भूते ना माझ्या ठाई, आणि भूतान माझी मी नाही. या खुणा तू कही चुको नको. हे सर्वस्व आमुचे गूढ, परिदाविले तुझ उघड. आता इंद्रिया देवनी कवाड, हृदयी भोगी. हा दंशू जव नये होत हाता, तव माझे साचो कारे पण पार्था. न संपडे गा सर्वथा, जे विभूसी कणू. एरवी अनुमानाचे नि पैसे, आवडे कीर कळले ऐसे. परी मृगजळाचे नि बोलांशे, काय भूमी तिमे. जे जे जाळ जळी पांगिले, तेथ चंद्रबिंब दिसे आंतुडले. परी थडिये काढून झाडिले झाडिले शब्द इथं आलं. खालून दुसरी वळ. 37वा श्लोक. हा हा. थडिये काढून झाडिले, तेव्हा बिंबके सांगे. तैसे बोलवरी वाचा झाड. वाचा बळे. वायाची झक विजयती प्रतीतीचे डोळे. मग साचोकारे बोधा वेळे, आथिना होईजे. अवजानन्ति मामूढा, मानुषी तनुमाश्रितं. परं भावमजायन्ता, मम भूतमहेश्वरम्. माझे उत्कृष्ट स्वरूप न जाणणारे मूर्ख, सर्व भूतांचा ईश्वर असलेल्या पण सांप्रत मानवदेह धारण करणाऱ्या मला मनुष्यच समजून मनुष्य धर्म माझ्यावर आरोपित करून माझी अवहेलना करतात. फार मी काय मगाशी सांगा. जे बोल एक मिनिट माहिती हा. हे मी मगाशी जे बोलले ना की कृष्णाने हा. पाप केली तर ते सुद्धा बरोबर. जाऊया पुढे. फार काय सांगावे. जर तुम्ही या संसाराला भीत असाल आणि माझ्या स्वरूप प्राप्तीविषयी जर तुम्हाला खरी खरी इच्छा असेल, तर आम्ही हे सांगितलेले विचार तुम्ही ध्यानात ठेवा. नाहीतर ज्याप्रमाणे काविळीने व्यापलेली दृष्टी चांदण्याला पिवळे समजते, त्याप्रमाणे माझ्या शुद्ध स्वरूपात दोष पाहाल. अथवा तापाने दूषित झालेले तोंड दुधाला कडू विष म्हणते, त्याप्रमाणे मनुष्य नसलेल्या मला मनुष्य असे मानाल. म्हणून अर्जुना, पुन्हा तुला एक वार बजावतो की तू कदाचित या सांगितलेल्या स्वरूप ज्ञानाच्या अभिप्रायाला विसरशील, तर विसरू नकोस. कारण या स्थूल दृष्टीने मला पाहू म्हटले तर ते पाहणे व्यर्थ होईल. ज्याप्रमाणे स्वप्नातील सेवन केलेल्या अमृताने अमर होता येत नाही, कारण ते पिऊनही न प्यायल्याप्रमाणेच आहे, त्याप्रमाणे मी देहधारी आहे अशी बुद्धी ठेवून जे माझ्याकडे पाहतात ते त्यांचे पाहणे खरोखर न पाहण्यात जमा आहे असे समज. एरवी मी स्थूल आहे अशा दृष्टीने माझ्याकडे पाहणारे जे मूर्ख लोक ते आपल्या समजुतीप्रमाणे खरोखरी पूर्णपणे जाणतात, परंतु त्यांचे ते जाणणेच माझ्या स्वरूपाच्या खऱ्या ज्ञानाच्या आड येते. ज्याप्रमाणे पाण्यातील नक्षत्रांच्या प्रतिबिंबाला पाहून ती रत्ने आहेत अशा समजुतीने त्याविषयी लोभ धरून व पाण्यात शिरून ती खाण्याच्या आशेने पाण्यातील खडकावर चोच आपटून जसा एखाद्या हंसाने आपला घात करावा. अर्जुना सांग, ही गंगा आहे अशा समजुतीने मृगजळाजवळ येऊन पोचले तर त्याचे फळ काय? अथवा कल्पवृक्ष म्हणून बाभळीचा आश्रय केला तर ती बाभळी इच्छिलेले फळ देईल काय? हा नीलमण्यांचा 2 पदरी हार आहे. या बुद्धीने तो घेण्याकरता सापाला उचलून घेण्यास तयार व्हावे, अथवा ही रत्ने आहेत अशा समजुतीने जशा गारगोट्या वेचाव्यात, किंवा द्रव्याचा ठेवाच प्रकट झाला आहे असे समजून खैराचे निखारे आपल्या पदरात भरावेत, अथवा ही आपली पडछाया आहे असे न समजता सिंहाने विहिरीत उडी घालावी.
त्याप्रमाणे ज्यांनी मी परमात्मा देहधारी आहे असा आपल्या बुद्धीमध्ये कृतनिश्चय केला, त्यांनी खरा चंद्र म्हणून पाण्यातील चंद्राचे प्रतिबिंब घेतल्यासारखे आहे. तसा परमात्मा देहधारी आहे असा त्यांचा ठाम निश्चय व्यर्थ गेला. हे कसे झाले? तर ज्याप्रमाणे कोणी एखाद्याने भाताची पेज पिऊन मग अमृताचा परिणाम पाहावा, त्याप्रमाणे तसे नाशिवंत नाशिवंत जो स्थूल आकार तेच माझे खरे स्वरूप असा आपल्या मनामध्ये निश्चय करून ते जर मला अविनाशाला पाहू जातील तर त्यांना मी कसा दिसेन? अर्जुना, पूर्वेच्या मार्गाला निघून कोणाला पश्चिम समुद्राच्या किनाऱ्यास पोहोचता येईल काय? अथवा अर्जुना, कोंडा कांडून त्यापासून दाणे प्राप्त होतील काय? त्याप्रमाणे आकाराला आलेले हे शरीर हेच मी असे मला जाणले असता माझे केवळ खरे स्वरूप जाणले जाईल काय? हेच प्याल्याने पाणी प्यायल्यासारखे होईल काय? म्हणून मोहित झालेल्या मनोवृत्तीने हे स्थूल शरीरच मी परमात्मा आहे असे मानून मग या देहाची ही जन्मादी कर्मे ते माझ्यावर लादतात. यामुळे नाव नसलेल्या मला ते नाव देतात. वस्तुतः मी क्रियाशून्य असून मी क्रिया करतो असे म्हणतात व देहादी मर्यादेने रहित असलेल्या मला जन्म मरणाधिक जे देहधर्म त्यांचा संबंध लावतात. जो मी निराकार आहे त्या मला आकार आहे असे मानतात व देहरहित जो मी त्या मला पूजेचे उपचार अर्पण करतात. शास्त्र मर्यादेचे बंधन नसलेल्या मला आचाराधिक व्यवहार लावतात. जातीच्या पलीकडे असणाऱ्या मला एका विशिष्ट जातीचा समजतात. निर्गुणाला सगुण समजतात. पाय नसताना माझ्या ठिकाणी पायांची कल्पना करतात. त्याचप्रमाणे हातांच्या कल्पनेस माझ्या ठिकाणी जागा नसूनही हात या अवयवाची कल्पना करतात. मोजता न येणे इतके माझे स्वरूप अमर्याद आहे, परंतु मलाही मर्यादेत घालतात. मी खरोखर सर्व ठिकाणी असूनही मला एखादे ठिकाणी कल्पितात. ज्याप्रमाणे आपल्या अंथरुणावर निजलेला मनुष्य स्वप्नात अरण्य पाहतो, त्याप्रमाणे कान वगैरेचा संबंध माझ्या ठिकाणी नसताना कानांची कल्पना करतात. डोळ्यांचा संबंध माझ्या ठिकाणी नसतानाही डोळे कल्पितात व कोणत्याही नात्याचा संबंध नसताना नातेवाईकांची कल्पना करतात. मी काळा, गोरा वगैरे नसतानाही तसल्या रूपाची माझ्या ठिकाणी कल्पना करतात. मी जो अदृश्य त्या मला दृश्य आहे असे समजतात. मी जो इच्छारहित त्या मला इच्छा आहे असे मानतात. मी जो स्वतः सिद्ध तृप्त त्या मला तृप्ती कल्पितात. मी वस्त्रात गुंडाळता येण्यासारखा नसून मला वस्त्र नेसवितात. शृंगाराच्या पलीकडे असताना माझ्याकरिता दागिन्यांची योजना करतात. सर्व जगाला मी उत्पन्न करणारा असून मलाही उत्पन्न करण्याची कल्पना ते करतात. नित्य असणारा जो मी त्या मला मूर्ती वगैरेच्या द्वारे घडवितात. मी जो नित्य सिद्ध त्या माझी प्राणप्रतिष्ठा करतात. अर्जुना, सर्वांच्या आत्मत्वाने अखंड दंडायमान असणारा जो मी त्या मला आवाहन करतात आणि माझे विसर्जन करतात. मी जो सर्वदा स्वतः सिद्ध आणि एकरूप आहे त्या मला बाल्य, तारुण्य व वृद्धावस्था यांचा संबंध आहे असे समजतात. माझी अद्वैत स्थिती असताना माझ्या मागे द्वैत लावतात व मी कर्मरहित असून कर्मे करतो असे मानतात. आणि मी जो अभोक्ता तो मी भोग भोगतो असे मानतात. माझे कुळरहिताचे कुळवर्णन करतात. मी जो नित्य त्या माझ्या मरणाने दुःखी होतात. व अर्जुना, मी जो सर्वांच्या अंतर्यामी असणारा त्या मला शत्रू मित्र आहेत असे मानतात. स्वकीय आनंदात रममाण असणारा जो मी त्या मला अनेक सुखांची इच्छा आहे असे म्हणतात. मी सगळीकडे सारखा व्यापलेला असून मी एका ठिकाणी आहे, दुसऱ्या ठिकाणी नाही असे म्हणतात. मी स्थावर जंगमाचा एकच असा आत्मा असता मी एकाचा कैवार घेतो असे म्हणतात. आणि रागावून एकाला मारतो हे जगात प्रसिद्ध करतात. फार काय सांगावे, असे हे मनुष्याचे सामान्य धर्म ते सर्व माझ्या ठिकाणी आहेत असे त्या अज्ञानी लोकांचे विपरीत ज्ञान असते. जेव्हा एखादी मूर्ती आपल्या पुढे पाहतात
त्यावेळेला त्या मूर्ती एवढाच देव आहे अशा समजुतीने भक्ती करतात आणि मग तीच मूर्ती भंगली म्हणजे आता देव नाहीसा झाला असे समजून पूजा करण्याचे थांबवतात. अशा या प्रकारांनी आकारावरून ऍक्च्युअली इतर गणपतीच्या वेळी हे देहधाऱ्यांसारखे. सगळं, एक मिनिट थांबा. हा. गणपतीच्या वेळी हे सगळं आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हो. पाहिजे. आणि विशेषतः उजव्या सोंडेचा गणपती पाहिजे का डाव्या सोंडेचा गणपती पाहिजे, हे सगळे आकारावरून आपण ते ठरवतो, ते पण किती चुकीचं आहे ते आपल्या लक्षात येतं. जाऊया पुढे. अशा प्रकारांनी आकारावरून इतर देहधाऱ्यांसारखाच मी एक मनुष्य आहे असे समजतात. म्हणून त्यांचे ते विपरीत ज्ञान माझ्या शुद्ध स्वरूपाच्या यथार्थ ज्ञानास झाकून टाकते. किंबहुना भवा बिहाया आणि साचे चाड आथी जरी मिया तरी तुम्ही गा उपपत्ती इया जतन कीजे. एरवी वेदली दिठी कवळे ते चांदणिया ते म्हणे पिवळे तेवी माझा स्वरूपी निर्मळे देखाल दोष ना तरी ज्वरे विटाळले मुख ते दुधा ते म्हणे कडू विख तेवी अमानुषा मानुष मानाल माते म्हणूनी पुढती तू धनंजया जणे विसंबसी या अभिप्राया जे इया स्थूल दृष्टी वाया जाई जेलगा पै स्थूल दृष्टी देखती माते तेची न देखणे जाण निरुते जैसे स्वप्नीचे नी अमृते अमरानो हिजे एरवी स्थूल दृष्टी मूढ माते जाणती कीर दृढ परी ते जाणणेची जाणणे या आड रिगोनी ठाके जैसा नक्षत्राची या आभासा साठी घातू झाला तया हंसा माझी रत्न बुद्धीची या आशा रिगोनिया सांगे गंगा या बुद्धी मृगजळ ठाकोनी आलियाचे कवण फळ काय सुरतरू म्हणून बाबुळ सेविली करी हा निळयाचा दुसरा या बुद्धी हातू घातला विखारा कारत्ने म्हणून गारा वेची जेवी अथवा निधान हे प्रगटले म्हणून खादिंगार खोळे भरिले का सावली नेणता घातले उहासी हे तेवी मी म्हणून प्रपंची जिही बुडी दिधली कृतनिश्चयाची तिही चंद्रासाठी जेवी जळींची प्रतिभा धरिली तैसा कृतनिश्चय वाया गेला जैसा कोणी एकू कांजी प्याला मग परिणाम पाहो लागला अमृताचा तैसे स्थूलाकारी नाशिवंते भरवसा बांधोनी चित्ते पाहती मज अविनाशा ते तरी कैचा दिसे काही पश्चिम समुद्रीची या तटा निधिजता आहे पूर्विली या वाटा का कोंडा कांडता सुभटा कणू आतुडे तैसे विकारले हे स्थूळ जाणीतले या मी जाणवतसे केवळ काही फेण पिता जळ सेविले होय म्हणून मोहिलेनी मनोधर्मे हेची मी मानुनी संभ्रमे मग तेथींची जिये जन्म कर्मे तिये मजची म्हणती ये तुलेनी अनामा नाम मज अक्रियासी कर्म विदेहासी देह धर्म आरोपिती मज आकार शून्य आकारू निरुपाधिका उपचारू मग विविध विवर्जिता व्यवहारू आचाराधिक मज वर्णहीना वर्णू गुणातीतासी गुणू मज आचरणाचरणू आपणिया पाणी मज अमेया मान सर्वगतासी स्थान जैसे सेजे माझीवन निदेला देखे तैसे अश्रवणा श्रोत्र मज अचक्षुषी नेत्र अगोत्रात गोत्र अरूपारूप मज अव्यक्तासी व्यक्ती अनार्तासी आरती स्वयं तृप्ता तृप्ती भाविती गा मज अनावरणा प्रावरण भूषणातीतासी भूषण मज सकळ कारणा कारण देखती ते मज सहजाते करीती स्वयंभाते प्रतिष्ठिती निरंतराते देखती
निरंतरा ते आव्हानिती विसर्जिती गा. मी सर्वदा स्वतः सिद्धो तो की बाळ तरुण वृद्धू मज एक रूपा संबंधू जाणती ऐसे मज अद्वैतासी दुजे मज अकर्तयासी काजे मी अभोक्ता की भुंजे ऐसे म्हणती मज अकुळाचे कुळवानिती मज नित्याचे निधने शिणती मज सर्वांतराते कल्पिती हरी मित्रगा. मी स्वानंदाभिरामू तया मज अनेका सुखांचा कामू आघवाची मी असे समू की म्हणती एकदेशी. मी आत्मा एक चराचरी म्हणती एकाचा कैपेक्ष करी आणि कोपोती एका ते मारी हेची वाढविती. किंबहुना ऐसे समस्त जे हे मनुष्य धर्म प्राकृत तयाची नाव मी ऐसे विपरीत ज्ञान तयांचे. जव आकारू एक पुढा देखती तव हा देव येणे भावे भजती मग तोची विघडली या टाकीती नाही म्हणोनी माते येणे प्रकारे जाणती मनुष्य ऐसे आकारे म्हणून ज्ञानाची ते अंधारे ज्ञानासी करी. छान छान वाचलं आणि खूप महत्वाचा आहे हा श्लोक. एकतर आपल्याला आपण मूर्ती आणली की त्या मूर्तीतच देव आहे असं समजतो, पण देवाचं आपण त्याच्यात प्राणप्रतिष्ठा करत असतो. म्हणजे आपण त्याच्यातलं जे काही आत्मतत्व आहे ते आपण शोधत असतो, हे खरं आहे. पण तेवढाच देव नसतो हे आपल्याला समजायला पाहिजे की मूर्ती म्हणजेच देव नाही आहे. छान वाचलं. 12 मी करू आता हो. सुरू करतो आता. हम्म. श्लोक 12. मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेत तत्तमः राक्षसी मासुरीं चैव प्रकृतीं मोहिनी श्रितः. हो. त्याच्या आशा निष्फळ, त्याची कर्मे व्यर्थ, त्याचे ज्ञान फुकट आणि त्याचे चित्त भ्रष्ट. ते राक्षसी आणि आसुरी अशा मोह घालणाऱ्या प्रवृत्तीवर अवलंबून असतात. याकरिता जे अविचारी लोक जन्मास आले हेच व्यर्थ झाले. जसे वर्षा ऋतू वाचून आलेले ढग व्यर्थ असतात अथवा मृगजळाच्या वाटा दूर अंतरावरून पाहाव्यात, किंवा कुंभाराने तयार केलेले घोडेस्वार किंवा जादूने तयार केलेले अलंकार अथवा आकाशात मेघाकृतीने दिसणारे गावांचे आवार हे केवळ आभासाला असतात, त्याचा व्यवहारात उपयोग नसतो. निवडुंगाचे झाड सरळ वाजत नाही, पण कदाचित वाढेलच तर त्याच्या शेंड्याला फळ नसते, आतून ते पोकळ असते. जसे शेळीच्या गळ्याला स्तन असतात पण त्याचा काही उपयोग नसतो. जसे सावरीच्या झाडाला फळ आले तरी काटे असल्याने घेता येत नाही आणि कडू असल्याने कोणाला खाण्यास देता येत नाही, त्याप्रमाणे त्या मूर्खांचे जगणे असते. त्यांच्या हातून घडलेल्या कर्मांचा धिक्कार असो. मग जे जे काही शिकले ते माकडाने नारळ तोडावे, परंतु त्यातील खोबरे खाता येत नाही, किंवा आंधळ्याच्या हातात मोती पडावेत, तसेच व्यर्थ. फार काय वर्णावे, त्यांनी अभ्यासलेली सर्व शास्त्रे व्यर्थ होतात. ज्याप्रमाणे कुमारिकेच्या हाती शस्त्रे बांधावीत अथवा अपवित्र माणसाला मंत्राचे रहस्य सांगावे, त्याप्रमाणे त्या अविवेकी लोकांनी शिकलेली शास्त्रे व्यर्थ होत. हे धनंजया, त्याप्रमाणे त्यांनी मिळविलेले सर्व ज्ञान आणि केलेले कोणतेही आचरण व्यर्थ होते. ते अविचारी पुरुष चित्तहीन असतात. समज्ञानांचे त्यांचे चित्त यथार्थहीन असते अथवा कृतकारमुळे ईश्वरावर स्थिर नसते. ती तमोगुणांची राक्षसी सद्बुद्धीला घेऊन टाकते. रात्री तिचा संचार असल्याने मनाचा ठाव ठिकाणाच नष्ट करते. त्या प्रकृतीच्या अधीन झाले म्हणून ते प्रथम चितेच्या गाळात गेले
नंतर तामसी राक्षसीच्या मुखातही पडले. ज्या ठिकाणी आशारूपी लाळेमध्ये हिंसारूपी जीभ लोळत असते, त्याप्रमाणे ती जीभ असंतोषारूपी मासाचा गोळा अखंडपणे चघळीत असते. ज्या सुखात जीभ सतत कानापर्यंत ओठ चाटीत बाहेर निघते व जी सदैव प्रमादरूपी पर्वताची दरीच माजलेली आहे, ज्या तोंडात द्वेषाच्या दाढा ज्ञानाचा खसखसा चुराडा करतात आणि ती स्थूल बुद्धी अविवेकी लोकांना शरीर आणि हाडे झाकणारे झाकणारी गवसणी झाली आहे, अशा आसुरी प्रकृतीच्या तोंडात जे लोक बळी होऊन पडले ते भ्रमाच्या कुंडात बुडून गेले. अशा प्रकारे जे तमोगुणांच्या खोल खड्ड्यात पडतात ते पुन्हा विचाराच्या हाताला लागत नाहीत आणि ते या देहातून जातात त्या स्थानाचा पुन्हा शोधच लागत नाही. आता हे असो, कारण त्या अविवेकी मूर्खांसंबंधी बोलणी किंवा त्यांची वर्णने काय उपयोगाची, ती वर्णने वाढवली असता वाणी व्यर्थ शिणेल म्हणून ही बोलणी असो, असे भगवान श्रीकृष्णाने म्हटले. त्यावेळी अर्जुनाने ठीक आहे असे उत्तर दिले. त्यावर भगवान म्हणाले, शब्दांना जेथे विश्रांती मिळते अशा साधू कथा ऐक. तुमचं थोडस पुस्तक वेगळं आहे, कारण ही लेटेस्ट कॉपी आम्हाला मिळाली आहे. तर त्याच्यात थोडाफार फरक आहे, म्हणजे आपल्याला जे दिसतंय ना त्याच्यापेक्षा, पण थोडेफार शब्दच वेगळे आहेत. पण अर्थ एकच आहे. मी थोडस कन्फ्युज होतं म्हणून सांगते. चालेल. मी वाचलं ते आणि म्हटलं हे वाचायचं का हे वाचायचं, तर म्हटलं अर्थ एकच असल्यामुळे आय डिसाइडेड दॅट आय विल रीड दिस वन. तुमच्याकडे जी कॉपी आहे ना रविदादा, ती सेम कॉपी माझ्याकडे आहे. मला वाटतं सेम आवडती आहे. त्यामुळे तुम्ही आता जे वाचत होता ते सेम माझ्या ह्याच्यात एक्झॅक्ट सेम आहे. मला वाटतं निलिमाते ही आधीची आहे, जी आपण वाचतोय ना ती आधीची आहे. ती आधीची आहे. माझ्याकडे लेटेस्ट आहे आता, म्हणजे यांनी आम्ही नवीन आणलेली कॉपी ते वाचतात. हो अच्छा, मग माझ्याकडे तीच आहे. अगदी लेटेस्ट म्हणजे आता 2024 ची आहे. ही आता आम्ही फेब्रुवारी मध्ये विकत आणलेली आहे. हो अच्छा, पण आपण जी इथे समोर वाचतोय ना, जी आपल्याला ती जुनी आहे. PDF आहे ती जुनी आहे. जुनी आहे, येस. ती मी जवळजवळ 8-10 वर्षापूर्वी आणली होती ह्याच्यातनं. जाऊया पुढे. फक्त थोडस लक्षात घ्या की थोडासा फरक आहे, पण एनर्जी कुठली होत नाहीये. इट्स द सेम थिंग. सॉरी. आणि ओव्या पण तेवढ्याच आहेत, पण फक्त थोडेसे शब्द वेगळे, अर्थ वेगळा आहे. ओव्या त्याच आहेत, ओव्यामध्ये काही फरक नाही. या लागे जन्मलेची ते मोघ, जैसे वर्ष येविण मेघ, का मृगजळाचे तरंग दुरुनीच पहावे, अथवा कोल्हेरीचे असिवार, नातरी वोडंबरीचे अलंकार, की गंधर्व नगरीचे आवार, आभासती का सावरी वाढिनल्या सरळा, वरी फळना आतू पोकळा, का स्तन झाले गळा, शेळीये जैसे, तैसे मूर्खांचे तया जी आले, आणि धिग कर्म तयांचे निपजले, तैसे सावरी फळ आले, घेपे ना दिजे जी आले, आणि दिग कर्म तयांचे निपजले, जैसे सावरी फळ आले, घेपे ना दिजे, मग ते काही ते पढिन्नले, ते मरकटे नारळ तोडिले, का आंधळ्या हाती पडिले, मोती जैसे, किंबहुना तयांची शास्त्रे, जैशी कुमारी हाती दिधली शस्त्रे, का अशौचा मंत्रे बीजे कथिली, तैसे ज्ञान जात तयाम, आणि जे काही आचरले गा धनंजया, ते आदवेची गेले वाया, जे चित्तहीन. पै तमोगुणांची राक्षसी, ते सद्बुद्धीते ग्रासी, विवेकाचा ठावेची पुसी, निशाचरी जय, तिये प्रकृती वरपडे झाले, म्हणून चिंतेचेनी कपोले गेले, वरी तामसी चियेचे पाडिले, मुखा माझी,
जेथे आशेची लाळे अंतु हिंसा जिभ लोळे, तेवीसी संतोषाचे चाकळे अखंड चगळी. जे अनर्थाचे कानवेरी आवाळुवे चाटीत निघे बाहेरी, जे प्रमाद पर्वतींची दरी सदाची मातली. जेथ द्वेषाची या दाढा खसखसा ज्ञानाचा करती रगडा, जे अगस्ती गवणी मूढा स्थूल बुद्धी. ऐसे आसुरीचिये प्रकृतीचे तोंडी, जे जाले गाभू तोंडी, ते बुडोनी गेले कुंडी व्यामोहाचा. एवं तमाचिये पडिले गर्ते, न पाविजतीची विचाराचे हाते. हे असो ते गेले जेथे, ते शुद्धीची नाही. म्हणून असो तू ये वायाणी, काशी मूर्खांची बोलणी. वाया वाढविता वाणी शिळेल हन. ऐसे बोललिये देवे, तेथ जी जी म्हणितले पांडवे. आईके जेथ वाचा विसवे, ते साधू कथा. श्लोक 13. महात्मानस्तु मां पार्थ, दैवीं प्रकृतिमाश्रिताः. भजन्तन्नन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. माझ्या सगुण रूपाचे मला 13 वाचायचं. हो. हे पार्था, दैवी प्रकृतीला जेथे शरण जातात, भूतमात्रांचे मूळ आणि अविनाशी मापून एकाग्र मनाने माझी भक्ती करतात, ते महात्मे होत. ज्याच्या निर्मळ मनात मी क्षेत्र संन्यासी, पुण्यक्षेत्रास कायम वास्तव्य करणाऱ्या संन्याशासारखा वस्तव होऊन राहतो आणि असे झोपलेल्या माझी ते वैराग्य भावनेने उपासना करतात. ज्याच्या अगत्यपूर्ण सत्प्रवृत्तीत सद्भावनेत धर्माचे राज्य चालते, ज्याची बुद्धी विवेकाच्या बाजूनी झुकलेली असते, जे महात्मे ज्ञानरूपीत गंगेत न्हाले, ते पूर्णतेचे जेवण जेवून समाधानी झाले. ते शांती वृक्षाचे जणू नवे पालव झाले. जे महात्मे कर्मोपासनादी साधनांच्या परिपाकाला जणू कोंब निघाले आहेत, ते धैर्यरूपी मांडवांचे आधारस्तंभ, जे जणू आनंद समुद्रातून धुवून भरलेले पूर्ण कुंभ आहेत. भक्तीबद्दल ज्यांचे एवढे प्रेम असते की मोक्षालाही ते बाजूला सारून अडचण करू नकोस म्हणतात, आणि ज्यांच्या वर्तनावर नीती जीव धरून आहे, ज्यांच्या सर्वच इंद्रियांनी संयमरूपी अलंकार धारण केलेले असतात, ज्यांचे मन हेच मुळी माझी गवसणी आहे, असे जे महात्मे, जे दैवी प्रकृतीचे साक्षात सुदैव, ते महात्मे माझे संपूर्ण खरेखुरे स्वरूप जाणतात. विकसित वाढत्या प्रेमाने जे महापुरुष माझी उपासना व भक्ती करतात, की ज्यांच्या अंतःकरणाला द्वैताचा स्पर्श झालेला नाही, याप्रमाणे हे पांडुपुत्रा, असे मीच होऊन जे माझी भक्ती करतात, पण त्यांचा सेवा करण्याचा प्रकार आश्चर्यकारक आहे. नवीन काही सांगणार आहे, ते तू ऐक. झालं. पुढचं कोण? हा, ओव्या वाचायचे आहेत ना रवी दादा? हा, ओव्या वाचायचे, बरोबर आहे. सॉरी बोलला. 13. तरी जयांची ये चोखटे मानसी, मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी. ज्या निजे लिया ते उपासी, वैराग्य गा. जयाचिया आस्थेचिया सद्भावा, आतु धर्म करी राणीवा. जयाचे मन ओलावा विवेकासी, जे ज्ञान गंगे नाहले, पूर्णता होऊ जेऊनी झाले. जे शांतीसी आले पालव नवे, जे परिणामा निघाले कोंभ. जे धैर्य मंडपाचे स्तंभ, जे आनंद समुद्री कुंभ. चुंब कळोनी भरिले.
या ज्या भक्तीची येतुली प्राप्ती, जे कौवल्या ते परवते सर म्हणती, ज्याची ये लिले माझी नीती, जियाली दिसे. जे जे आघवांची करणी, लेईले शांतीची लेणी, यांचे चित्त गवसणी, या पका मज. ऐसे जे महानुभव भाव, ते जे दैवीचे प्रकृतीचे दैव, जे जाणोनिया सर्व स्वरूप माझे. मग वाढते प्रेमे, माते भजतीसे जे महात्मे, परी दुजे पण मनोधर्मे, शिवतले नाही. ऐसे मीच होऊनी पांडवा, करीती माझी सेवा, परी नवलावो तो सांगावा, असे ऐक. छान वाचलं, थँक्यू. आणि 14वा आपण पुढच्या वेळी वाचू, कारण त्याला बरंच आहे मला वाटतं. ओव्या भरपूर आहेत. श्लोक एकच आहे पण ओव्या भरपूर आहेत. ओव्या भरपूर आहेत ना, तर पुढच्या वेळी वाचू. थांबूया आता इथे. माधव, कोण काहीतरी म्हटलं? मी पण म्हणू शकते, पण मला वाटतं केतकी आली आहे. केतकी हो आहे, मी आहे म्हणू का? मग चालेल. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे, पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाभो, प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी, भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवो नितीहि लोकी, भजिजो आदि पुरुखी, अखंडित आणि ग्रंथोपजीवी, विशेषी लोकी, दृष्टादृष्ट विजये, हो आभेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.